नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत पालकचे सूप। त्यासाठी आपण पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे। कढईमध्ये 1 चमचा बटर घालूयात। त्यानंतर बटरमध्ये आपण 1 तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, लवंग आणि काळी मिरी घालणार आहोत। 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत। अर्धा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित बटरमध्ये परतून घेतला की यामध्ये बारीक चिरलेला पालक घालूयात। मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा बेसन घालूयात। थोडंसं पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हा शिजवलेला पालक थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे। तेजपत्ता बाजूला काढून हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आपण 1 छोटा ग्लास दूध घेणार आहोत। दूध गरम झालं की यामध्ये बारीक केलेला पालक घालायचा आहे। जर दूध घ्यायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे। पाव चमचा मिरेपूड घालूयात। चवीनुसार मीठ आणि पाव चमचा जिरे पावडर घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 5 मिनिटं सूप चांगले शिजू द्यायचे आहे। पालकमध्ये विटॅमिन ए असते, त्यामुळे पालकचे सूप आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे। तसेच पालकमध्ये लोहाचे प्रमाण सुद्धा असते, त्यामुळे ज्यांना लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी सुद्धा पालक खूपच फायदेशीर ठरतो। रेसिपी खूप सोपी आहे। एकदा तरी तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अशाच प्रकारच्या युनिक आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। चला तर गरमागरम सूपचा आस्वाद घेऊयात। धन्यवाद।